मी भारत गॅस निशा गॅस एजन्सीमध्ये आल्यानंतर मला असं आढळलं आहे की जे गॅस घ्यायला सिलेंडर घेऊन येतात त्यांच्याजवळ आता गॅस नसून पैशाची सुद्धा कमतरता आहे। परंतु निशा गॅस एजन्सीतर्फे त्यांना सांगले जाते की तुमची जे गॅस आहे ते 5 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि तो पाईप चेंज करायचा आहे आणि तो पाईप चेंज न केला आणि तुम्ही गॅस घेऊन जातो म्हटलं तर तुम्हाला गॅस मिळणार नाही असे निशा गॅस एजन्सीची मालकीन किंवा त्यांचे वर्कर बोलत आहेत। परंतु माझं म्हणणं एवढंच आहे की आज सध्या ही जी मारामार आहे गॅस सिलेंडरची, ह्या मारामारमध्ये लोकांजवळ पैसे नाही आहेत परंतु ते गॅस घ्यायला येत आहेत, ते गॅस घेण्यापुरतेच पैसे आहेत। माझी एक रिक्वेस्ट आहे गॅस एजन्सीला की त्यांचे जे वरील पैसे आहेत पाईपाचे ते या महिन्यामध्ये, ह्या तुरटी आहे गॅस सिलेंडरची, ह्या महिन्यामध्ये न घेता त्यांनी पुढच्या महिन्यामध्ये ते गॅस पाईपचे पैसे घ्यावं। पण आता जे जरूरत सिलेंडरची आहे ते जनतेला तो सिलेंडर देण्यात यावा एवढीच माझी विनंती आहे। सुरक्षिततेसाठी भारत गॅसनी 0 कदम म्हणून एक हे काढलेलं आहे। आमचा प्लॅन सुद्धा त्याची पूर्ण काळजी घेतो। आम्हाला पण कस्टमरची काळजी घेणं हा माझं कर्तव्य आहे आणि आता एवढी गर्दी झालेली आहे त्याच्यामुळे मी त्या प्रत्येक माणसाला मी समजावून सांगते की तुमचा पाईप नीट पाहिजे, की जेणेकरून तुमचा गॅस लिकेज नाही झाला पाहिजे। परिस्थिती तशी खराब झालेली आहे, त्याच्या सुरक्षिततेसाठी आम्ही हे सगळं चेक करत आहोत। लाईनच असतो आणि रेकॉर्ड मेंटेन आहे। साधारणतः रोजचे 10 लोक असतात, म्हणजे ज्यांनी खूप वर्षापासून पाईप चेंज केलेले नाही आहेत त्यांना आम्ही ते समजावून सांगतोय की बाबा तुम्हाला सुरक्षाच पाईप वापरायचा आहे आणि तो दर 5 वर्षांनी तो चेंज करायचा असतो। हे आपण समजावून आपण ते देतो त्यांना। मी त्यांना आम्ही दर महिन्याला आम्ही कॅम्प पण घेत असतो प्रत्येक गावात जाऊन की गॅस कशा प्रकारे ठेवल्या पाहिजे आणि कसा वापरल्या पाहिजे, त्याच्यानुसारच आम्ही प्रत्येक गावात कॅम्प केल्यानंतर आमच्या असं निदर्शनात आलेलं होतं की लोक पाईप चेंज करत नाही। हा त्यांच्या सुरक्षिततेचा भाग आहे। पण आता जेव्हा सिलेंडर घेता येतं 1400 रुपये दिल्याशिवाय म्हणतात का सिलेंडर देता येणार नाही। आणि मी 8 वाजेपासून आली आहे मॅडम पुस्तक घेऊन इथं एजन्सीमध्ये। माझ्याकडे पाईप वगैरे सर्व आहे। नेहमी आमच्याकडे गाडी येतो इथं एजन्सीची चर्चपाशी, तेव्हा आम्ही सिलेंडर घेतो। जेव्हा जेव्हा लागलं तेव्हा सिराज भाऊ आणून देतात आणि बुकिंग केल्यानंतरच मिळतो। पण आता स्टॉक नसल्यामुळे मी आज 8 वाजेपासून इथे एजन्सीमध्ये पुस्तक घेऊन आली आहे मॅडम। माझी पुस्तक त्या टेबलवरून या टेबलवर इथून तिकडे। आता त्या ताई म्हणतात का 1400 दिल्याशिवाय सिलेंडर तुम्ही घेऊ शकत नाही। 1400 कशाचे म्हणतात? सिलेंडरचे 1400 रुपये म्हणतात? नाही, सिलेंडरचे ते 970 रुपये आणि इन्शुरन्स 430 रुपये भरल्याशिवाय सिलेंडर मिळणार नाही म्हणते। तुम्ही मागणी केली का सुरक्षा पाईप? नाही, ते तुम्ही सांगू शकता का ताई पुढच्या वेळेस जेव्हा सिलेंडर तुम्ही घ्याल हे तुम्ही तसं नाही म्हणत आहेत ना मॅडम। ते मी ते म्हणत आहे तिला का आता फक्त मला सिलेंडर दे, माझ्याकडे नाहीये। रात्रीपासून सिलेंडर 8 वाजेपासून आली आहे मॅडम, माझ्याकडे नाही तरी ती मत आहे का 1400 भरल्याशिवाय सिलेंडर देत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।